ही नक्की घटना कशामुळे घडली? कशामुळे? विकी जसा दारू प्यायचा सर, तो त्याच्या पप्पाचा अजिबात ऐकत नव्हता. त्याचे पप्पा त्याला समजून समजून खूपच समजवलं त्यांनी, एकदा दोनदा भरपूर समजवलं त्याला, पण त्यानं ते ऐकलंच नाही. तो मारहाणही करायचा असं? हा, मारहाण पण करायचा, त्याच्या पप्पाला पण मारायचा कधी मधी, आम्हाला पण म्हणजे घरातले वस्तू पण फोडायचा तो. तसे आम्ही कारवाई पण केली होती एरंडोलला पोलीस स्टेशनला 2-3 वेळा, त्यांनी लक्ष नाही दिलं. म्हणून मग त्यांनी शेवट म्हणजे नाईलाज झाला. त्यांनी स्वतःहून केली, त्यांनी चिठ्ठी त्यांनी स्वतःहूनच लिहिलेली आहे सर. आणि हे जे सांगितलं जातं हे व्यसनाच्या आहारी कशामुळे गेला एवढं कारण काय? त्याचं कारण तो लवकरच त्या युट्यूबमध्ये गेलात सर, त्याला पैसे दिसू लागले, त्यामुळं संगत सोबत बेकार भेटले त्याला, त्यामुळं त्याने पाऊल उचलला असा. लाईन चुकीची केली त्याने. पण आता त्याला मारलं कोणी नक्की? आता हे वेगळं. त्याला मारलं त्याच्या पप्पांनी सर. त्याचे पप्पा शेवट म्हणजे त्यांना दुखण्याचं पण होतं, भरपूर आजारी पण राहायचे, काय 25 वर्षापासून मेडिकल खायचे, ते गोळ्या वगैरे खायचे, आणि सारखे म्हणजे असे घरातलं काम बाजारात ते सगळं करायचे ना. त्यांना वैताग घेऊन गेला होता सर. त्याला भरपूर वेळा समजवलं, त्यानेच नाही ऐकलं सर. आम्ही पण समजवलं त्याला. ते पायाला पण खूप हे करायचा सर. त्याच्या लग्नाला फक्त 1.25 वर्ष म्हणजे 1.5 महिने, 1 वर्ष झालं त्याच्या लग्नाला. 1 वर्षामध्ये ती 6 महिने तिथं राहिलेली, 6 महिने इथं एरंडोला राहिलेली सर. कधीपासून व्यसनाच्या आहारी गेलेला होता? तुम्हाला काही त्रास द्यायचा? लग्नानंतरच कळाला सर आम्हाला. लग्नाच्या अगोदर मला समजलं नव्हतं. खोटं बोल नका. खोटं नाही, खोटं नाही सर, खरं आहे दादा. माझा मुलगा गेलेला आहे, माझा पती गेलेला आहे म्हणा माणूस. आणि लॉक पण कोणी खोललेलं आहे सर, ते तुम्ही आपला एरंडोला पोलीस स्टेशनला विचारून घ्या. यांनी मधून लॉक केलेलं होतं ना, तर पोलिसांनी येऊन ते लॉक तोडलेलं आहे. आमच्या घरच्यांनी केलं नाही सर. मी अक्षर बघितलं, अक्षर त्यांची पत्नी. माझं नाव संगीता विठ्ठल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा.